होळी आणि रंगपंचमी स्पेशल खुसखुशीत गुजिया घरी कशी बनवायची आज बघूया सिंपल रेसिपी। आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, अर्धा कप खडीसाखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची, पाव किलो खवा। खवा छान सॉफ्ट होईपर्यंत मंद अग्नीवर परतून घ्यायचा। खवा छान परतून झाला की त्याच्या अशा गुठळ्या तयार होतात की थंड झाल्यावर हाताने मोडून किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घेतले तरी चालेल। रवाळ टेक्स्चर तयार झालं पाहिजे। मग त्यात पिठी साखर आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून नीट मिक्स केले की गुजिया स्टफिंग रेडी। आता गुजियासाठी पीठ भिजवून घेऊ। 1 कप मैदा, 1 कप कणिक, चिमूटभर मीठ, 1 चमचा तूप मोहन म्हणून घालायचे आणि पिठात तूप नीट मिक्स करून अशा प्रकारे मुठी आवळता यायला हवी आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक भिजवून घ्यायची। आता एकतारी पाक करायचा। त्यासाठी 1 कप साखर, अर्धा कप पाणी, चिमूटभर केशर आणि थोड्या वेळाने 1 चमचा लिंबाचा रस घालून 5 ते 7 मिनिटं एकतारी पाक तयार होईपर्यंत उकळायचे। पीठ पुन्हा नीट मळून घ्यायचे। त्याचे छोटे छोटे गोळे करायचे। छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। एकसारख्या दिसण्यासाठी वाटीने कोरून घ्यायचे। स्टफिंग भरायचे आणि कॉर्नर्सला पाणी लावून दुसऱ्या पुरीने कॉर्नर्स नीट सील करून घ्यायचे। फोर्क आणि टूथपिकच्या मदतीने डिझाईन करायची, नाहीतर नुसती मुरड घातली तरी चालेल। अशात सर्व गुजिया तयार करून घ्यायच्या। सोनेरी रंगावर तळून तयार केलेल्या पाकात घोळवून घ्यायच्या। तुम्ही सुद्धा होळी आणि रंगपंचमीसाठी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओजला लाईक अँड कमेंट करून फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच झटपट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग।